महत्त्वाची बातमी। भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहेत। मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना धस माझ्यावर थेट आरोप करतात, त्यांना फडणवीस आणि बावनकुळेंनी समज द्यावी असं पंकजा मुंडे म्हणाल्या। बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस यांच्यात वाद पेटलाय। मी भाजपची राष्ट्रीय नेता असतानाही सुरेश धस माझ्यावर थेट आरोप करतायत असं पंकजा मुंडे म्हणाल्या। तर सुरेश धसांना समज द्यावी अशी विनंती मी पक्षश्रेष्ठींकडे केल्याचंही पंकजा मुंडेंनी म्हटलंय। त्यांनी जे माझं नाव घेऊन चर्चा करतायत त्याच्याबद्दल माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आमचे संघटनातला जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे। ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि पक्षश्रेष्ठींना मी विनंती केलेली आहे की त्यांनी समज द्यावी की खरं आहे आणि या विषय माझ्यापुरता इतकाच आहे। कारण मला समज द्या, मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही। त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे, शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे। मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे। पंकजाताईंची तक्रार तुम्ही राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार आहात? 100% करणार। आतापर्यंत केले नाही, आता लेखी स्वरूपात करणार। राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही सुरेश धसांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय पेटता का ठेवला? माझा आणि माझ्या पक्षाचा काहीही संबंध नसताना सुरेश धसांनी मलाच लक्ष का केलं असा सवाल पंकजा मुंडेंनी केलाय। यावर धसांनीही संतोष देशमुख भाजपचा बूथ प्रमुख होता असं उत्तर दिलंय। संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढ ठेवलंय आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या गुन्ह्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढ ठेवणार। मी आणि माझा पक्ष, मग आम्ही कोणत्या पक्षाचे? आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का? तर पंकजा मुंडेंनी धसावर आणखी एक आरोप केला। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना धस आमदार होते, त्यावेळी कराडही काम करत होता। त्यावेळी कराड विषयीची एकही तक्रार धस यांनी महायुतीच्या वरिष्ठांकडे का केली नाही? अचानक मी मंत्री झाल्यावरच धसांना बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं का दिसू लागलं असं पंकजा मुंडेंनी विचारलंय। यावर धसांनीही सगळे गुन्हे परळीतच होत असल्याचं सांगत पलटवार केलाय। तुम्ही दोघे नेते जे माजी मंत्री आणि मंत्री आहेत यांच्याच भागातून बळावलेली गुंडगिरी आहे। आमच्या इकडे गुंडगिरी नाहीये। मर्डरचं प्रमाण बघा, सगळं परळी, बाकीचं काय राख परळी, वाळू परळी, सगळं काय तिकडं चालतं, आमच्या इकडं नाही चालत। सुरेश धस हे धनंजय मुंडेंना का भेटले याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। तर कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली असा सवालही त्यांनी केलाय। हे बघा, कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो, कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते। आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात। दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलतो हे खरं आहे। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मी मस्साजोगला जायला निघाले, पण धनंजय देशमुखांशी फोनवरून बोलल्यानंतर मी माघारी फिरले। तुम्ही आलात आणि तुमच्याशी कोणी चुकीचं वर्तन केलं तर आम्हाला आवडणार नाही असं धनंजय देशमुख म्हणाले होते असा दावा पंकजांनी केलाय। त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही, त्या प्रकरणाबद्दल भ्रशब्द बोलल्या नाही। धनंजय मुंडेंच्या वरती एवढे आरोप होत होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही। ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते म्हणतात उशीर झाला, मग ह्याला म्हणजे शपथच द्यायला नको होती, अमकं तमकं। कधी पद गेल्यावर, जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलले नाही। ज्यावेळेस ताई इथं येणार असं समजलं तर ते काही लोक जे काही गुंड प्रवृत्तीचे होते त्यावेळेस त्यांच्या डोक्यात एवढा भ्रम होता की आपण काही करू शकतो आणि ते पूर्ण आरोपीचे समर्थक होते। 10 दिवस झाले तरी ते लोक कुठल्या ना कुठल्या निमित्ताने इथे येऊन बघायचे काय चाललंय, कशा प्रकारे चाललंय। मग त्याच लोकांनी जर कुठं आडवाआडवी दगडफेक झाली असती तर ती गावावर कायमचा ब्लेम राहिला असता, जातीय तेढ निर्माण झाली असती मोठ्या प्रमाणात
म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं की त्याच्यातलेच काही लोक आरोपीचे समर्थक जर असं केलं तर ते कुटुंबावर किंवा गावावर यायला नको, म्हणून आमचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी आपल्या विरोधात प्रचार केल्याचा दावा धस यांनी केलाय. पंकजांनी मात्र धसांचा हा दावा खोडून काढलाय. विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं. माझ्या सीट बद्दल ते म्हणलेच नव्हतं. माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं. शिट्टी हे चिन्ह होतं. पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं, त्यांचं चिन्ह शिट्टी होतं. मी प्रचार केलाय का नाही तुम्ही रेकॉर्डवर जाऊन पहा. जो व्यक्ती 75,000 मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का, हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा. उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे. मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही.